पश्चिम बंगाल राज्यातील ऐतिहासिक विजयासह अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीतील यशस्वी निकालाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळी हलगीच्या निनादात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी ठेका धरला। यावेळी सुखी भेळ आणि लाडू वाटून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। जुलमी राजवट उलथवून लावण्याचं काम बंगालच्या जनतेनं केलं असून आतापर्यंत घुसखोरी बांगलादेशी यांच्या मतांच्या जोरावरच ममता दीदी निवडून येत असल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केला। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल। गेले 15 वर्ष ममता दीदींचं सरकार या ठिकाणी होतं। आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं। कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही। आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दीदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या। भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली। लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले, पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलं। मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन। अमित शाह साहेब तर तिथं तर टोकून राहिले होते, त्यांच्यामुळे हा विजय सुकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पॉंडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेलं आहे। इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही, पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं। मला वाटतं इथून पुढे पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल। ज्या पद्धतीनं आज निकाल लागला हेही आपल्या लक्षात आलं असेल की घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दीदी आजपर्यंत निवडून येत होत्या, हे सुद्धा आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे। ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले सुरले जे कोण असतील ते सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्मान्य गृहमंत्री करतील। या सर्व नेते मंडळींचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आज बंगालमध्ये जुलमी काँग्रेसचा अंत झाला, यामुळे खऱ्या अर्थाने बंगाल विकासाकडे वाटचाल करेल अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिली। आज बंगालमध्ये जुलमी राजवटीचा अंत झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण गेल्या 15 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आणि आपण जर विजयला मिळाल्यानंतर त्या महिलांच्या प्रतिक्रिया मिळाल्या, त्यात काय म्हटलं की आता आम्ही मोकळेपणानं जय श्रीराम म्हणू शकतो। त्यामुळं हा विजय गेली अनेक वर्ष ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्याला आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमचे त्यावेळेचे अमित शाह यांनी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे आता बंगालमध्ये एक जंगल राज संपुष्टात आलेला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता खऱ्या अर्थानं बंगाल विकासाच्या दिशेने वाटचाल करेल। याबरोबरच आसाम मध्ये विजयाची हॅट्रिक झालेली आहे आणि पॉंडिचेरी मध्ये सुद्धा आपलं सरकार आले, त्यामुळे देशाच्या 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आले। 17 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झालेले आहे, त्यामुळे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महेश जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।